गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सापळा रचून ताब्यात घेतलाय। याबद्दल अधिक माहिती अशी की विविध गंभीर गुन्हे करून फरार असलेल्या सराईत आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या टीमने द्वारका सर्कल येथे ताब्यात घेतलंय। योगेश बाळू लिलके वर्ष 19 राहणार बोधलेनगर आरटी कॉलनी शेजारी सुयोगनगर उपनगर हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून मुंबई नाका उपनगर व इतर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यात मृत्यूस कारणीभूत, जबरी चोरी, लुटमार, संघटित गुन्हा करणे असे गंभीर गुन्हे करून अनेक महिन्यांपासून तो फरार झाला होता। मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या टीमचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास सुरू असताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार समीर चंद्रमोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे द्वारका सर्कल येथे एक सराईत आरोपी फिरताना आढळून आलाय। त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने सदर ठिकाणी सापळा रचून योगेश बाळू लिलके वर्ष 19 राहणार बोधलेनगर आरटी कॉलनी शेजारी सुयोगनगर उपनगर याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्यावर याआधी विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून त्याला पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण, पोलीस हवालदार समीर चंद्र मोरे, प्रजित ठाकूर, योगेश परदेशी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबी न्यूज, नाशिक।